गाईज, हा व्हिडिओ आहे ड्राफ्टमधला. चिवडा केला होता त्या दुसऱ्या दिवशीच मी बुंदीचे लाडू केले होते, पण मला त्या दिवशी टाईमच नाही भेटला तुमच्यासोबत शेअर करायला. चला म्हटलं आज निवांत आहे, तुमच्याला शेअर करावा हा व्हिडिओ आणि तुम्हाला रेसिपी पण सांगावी. मग मी म्हणजे आपलं डाळीचं पीठ असतं ना, ते मोडून घेतलं, म्हणजे ते पीठ तयार करून घेतलं त्याचं बुंदीचं पीठ वगैरे, त्यामध्ये कलर वगैरे ॲड केला. आणि माझ्याकडून ना चुकत होतं, मग नेमकं काय चुकत होतं ना ते कळतच नव्हतं बरं का. मग गॅस बारीक केला, मोठा केला, वर धरलं, तरी पण कळा नाही गेलं तर माझी अशी बुंदी का बिघडायली म्हणून. मग मी नंतर मम्मीला कॉल केला, म्हणलं असं असं होतं आहे. तर मला म्हणले एकदा मला व्हिडिओ कॉल करून वगैरे दाखव. मग मी तिला दाखवलं बरं का. मग तिनं मला सांगितलं की एवढा वर नको धरू, तू थोडं खाली धर आणि गॅसची ना फ्लेम एकदम हाय कर म्हणली, टाकले की वर बुंदी यायला पाहिजे. म्हणलं हां बरं चालतंय. म्हणलं बघा ना माझ्याकडून चिवडामध्ये टाकतो ना आपण शेव, तशीच झाली होती. मग काय सगळं तेल वगैरे चेंज केलं आणि तिने सांगल तसं केलं. मग जशी खाली धरेल ना आपण तेवढी बुंदी चांगली होती बरं का. मी तर दुधाच्या पिशवीनंच केली होती बरं का बुंदी, कारण की माझ्याकडं जहारा वगैरे असतो ना, तर काहीच नव्हतं तसलं. म्हणलं मग ह्यानं होऊन जाईल म्हणलं, पण टाईम जास्त लागते बरं का. पण बुंदी एक नंबरच होती बरं का. बघा तुम्ही पण कशी चांगली होते, आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा अशी बरं का. खूप छान होते, मी तर केली बरं का, चांगली केली होती. लाडू पण छान झालेत माझे, मी तुम्हाला दाखवते पुढे. बघा तुम्ही मी कसं केलं आहे. नंतर पाक वगैरे तयार करायला ठेवला. हा बघा पाक, आणि पाकामध्ये पण कलर टाकायचा बरं का, म्हणजे चांगला. त्यातच इलायची पावडर वगैरे टाकायची. मग काय आमचा पृथ्वी आला, चल मामा मी मोजतो म्हणला लाडू. म्हणलं बाबा चल मोज तू तर मोज. मग त्याने लाडू वगैरे सगळे टाकले आतमध्ये. हे बघा तुम्हाला पुढं लाडूचा व्हिडिओ दाखवला मी. आणि सॉफ्ट पण झाले बरं का, तसे कडक कुणाकुणाचे कडक होतात ना निबर, तसे पण नाही, ते एकदम मऊ झाले. तर हात लावला की असं मोडतो लगेच. हा बघा, चला बाय.